हॅलो फ्रेंड्स, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर आज आहे रविवार आणि क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या आहे मुलांना. काय सुरू आहे? ड्रॉइंग. दिसलं नाही मग तिने. आणि रविवार म्हटलं की काहीतरी स्पेशल. तर आज बनवणार आहे पावभाजी. रात्रीलाच पाव आणून ठेवले. पावभाजीचा बेत सुरू आहे. तर असं काही नाही की मी पत्ताकोबी, गाजर वगैरे हेच टाकते म्हणून. सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकते, जसं की बरबटीच्या शेंगा, वांगे, कारण की हे खाल्ल्या जात नाही. तर हे सगळं काही मी टाकते त्यामध्ये. फक्त भेंडी वगैरे नाही टाकत, कारण की भेंडी टाकली तर थोडं चिकट होतं ते, म्हणून भेंडी वगैरे नाही टाकत. तर चला पावभाजी करूया.
तर फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहे 5:45 आणि मी जाते आरतीला, कारण की स्वामींच्या आरतीला जात आहो आम्ही. तर आजचा म्हणजे 2 दिवस बाकी आहे, अजून पारायण पण सुरू आहे. तर चला, तर आज जाते केंद्रामध्ये. आरती आहे, काल पण गेलो, परवाला पण गेलो, आणि सेवेसाठी पण जात आहो, जसं की स्वयंपाक आहे तिकडे. तर धान्य निवडायला किंवा मग मंदिरामधले दिवे स्वच्छ करायला, तर ते पण झालं करून. आणि चला, 2 दिवसांनी जेवण आहे 27 तारखेला, तर तो मोठा महाप्रसाद आहे. आणि आत्ता जातो आम्ही आरतीला, कारण की 6 वाजता करेक्ट आरती असते. तर तयारी करते आणि जाते आरतीला. चला, तर आरती करून झाली. आरती करून आम्ही आत्ताच आलो, आणि अजूनही मंत्र वगैरे सुरू आहे, कारण की याग सुरू आहे मंदिरामध्ये. तर चला, उद्याला आहे रुद्रयाग, आणि उद्या सोमवार पण आहे, आणि परवाला जेवण आहे. तर चला, तर आजचा ब्लॉग पण इथे संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आवाज थोडा बसला, कारण की तिकडे मंत्र वगैरे म्हटले ना जोरात, तर आवाज बसला. तर चला, भेटूया नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.